या कथेमध्ये शकू आणि शुम्र या दोघांच्या मनात एकमेकांविषयी असलेली भावना, आदर, प्रेम यांचे अतिशय मार्मक असे विश्लेषण केले आहे. दुपारच्या वेळेस दुपारच्या 2 वाजताच्या वेळेसचे बोरी बंदराजवळचे वर्णन यात केले आहे. लोकांची गर्दी, भयंकर ऊन, धावणाऱ्या लोकल्स, रिकाम टेकडे भिकारी, प्रवासी, पाहुणे, गुंड आणि स्टेशनचं संकेतस्थळ करणारे प्रेमी या सर्वांचे वर्णन यात केले आहे. शुभ्रा आणि शकू या शुम्रा आणि शकू या 2 पात्रांचे संभाषण आपणास यामध्ये दिसून येते. शुम्रा गर्दीतून वाट काढीत लिफ्ट जवळ पोहोचतो. तेथेही रांग लागलेली असते. तो आपल्या शकूला भेटण्यास तेथे आलेला असतो. पण अजून त्याची शकू आलेली नसते. एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून तो पेय मागवतो. सिगारेट पेटवून तो वाट पाहत असतो. असं वाट पाहणं त्याला सुखाचं वाटतं आणि त्रासाचं देखील. कारण आयुष्याच्या पेन्शनचा डाव आता संपला होता. कुणाला न कळता आपण आपल्या प्रेयसीची वाट पाहत बसलो आहोत, ही कल्पना आकर्षक वाटत होती. त्याला वाटलं आयुष्यातलं असं भाग्य आपणास लाभलं असूनही आपलं मन शंकेने दुखत होतं. विचारांचे अनेक थैमान त्याच्या डोक्यात सुरू झाले. खूप गर्दी झाली होती. लिफ्टच्या फेऱ्या आणि मनाचे आंदोलन अशा दोन्ही अवस्थांमधून विचार कायम घुंगवत होता. आपण आदर्श पुरुष आहोत. भोवतालच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ, भाग्यवान आहोत. गर्दी चालूच होती, पण तिचा पत्ता नव्हता. शकूसारखी गोड आणि निर्व्याज प्रेम करणारी आणि श्रीमंताची एकटी मुलगी मिळवायला दैवच लागतं, पुरुषार्थ नाही. इतकी गोड मुलगी आपल्यावर भोळते ते आपण हुशार आहोत, हाजीरजबाबी आहोत, लेखक आहोत म्हणून. त्याच्या डोळ्यासमोर आता त्याचीच मूर्ती उभी झाली. त्याला वाटलं शकूला यायला थोडा वेळ झाला तरी चालेल. कारण आता तोपर्यंत आपण केस नीट करू, कॉलर ठीक करू, काल पाठ केलेल्या शेल्याच्या काव्यपंक्ती आठवून ठेवू. गोड शब्द आणि सहज जीवनाची सोनेरी स्वप्न त्याच्या मनात रंगली. आपल्या स्वतःच्या सद्गुणांचा मळा माझ्याच मनात फुलला आणि भरून ओसंडणारं जिवंत पाणी घेऊन मोट वर यावी तशी माझ्या प्रेयसीला घेऊन लिफ्ट वर आली. शकू सुंदर नव्हती पण आकर्षक होती. त्याला आवडणारा सावळा रंग, गालावर तीळ, निळ्या किनाऱ्याचं पांढरं पातळ. शकू हुशार नव्हती पण धीट होती. त्याला आवडणारे निर्भय भाव, शोधक डोळे, मोहक हातवारे, स्वतःच्या प्रेयसीबद्दल ज्या कल्पना त्याच्या होत्या त्या साऱ्या शकूत होत्या. आता दोघेही बसले. आता ते दोघे बोलत होते. काय घेणार? तू पितो आहे तेच. माझ्या विनोदी स्वभावामुळे मी म्हटलं, म्हणजे माझाच ग्लास हवाय तुला? अशी खाणे-पिणे आणि पैसे कोणी द्यावेत एवढी संभाषणे त्या दोघांत झाली. आता त्या दोघांनी फिरायला जायचं ठरवलं. पण जायचं तरी कुठे? त्यांना फिरायला जाण्याकडे शांत असं वातावरण हवं होतं. आणि शकुनी ठरवलं वर्सोव्याच्या समुद्रावर जायचं. तो एकदम विजयश्रीने उठला आणि उन्मादात वेटरला जास्तीची नाणी त्यांनी दिली. आता त्याला वाटायला लागलं की तो म्हणजे एक एडबाज, धनवान, गुणवान, भाग्यवान तरुण प्रेमाच्या उद्यानात जात आहे आणि तो सुद्धा शकूसव नव्हे तर अल्लड, आकर्षक, निर्व्याज, निर्भय प्रेयसी सोबत. आता ते दोघे जायला निघाले. पहिल्या वर्गाचं तिकीट त्यांनी काढलं म्हणून त्यांना प्रवास अवघड वाटत नव्हता. सर्वत्र धावपळ असून सुद्धा सारं जग त्यांना दोघांनीच भरलेलं वाटत होतं. मी आणि ती आणि मी अशी दोनच हृदय त्यांना आहेत असं वाटत होतं. गर्दीत कोण आहे याचं भान देखील त्यांना नव्हतं. तसेच वाटेत असणाऱ्या मावशीचं घर सुद्धा त्यांना दिसलं नाही. आता ते अंधेरीत उतरले. त्यांच्या मागून त्याला हॅलो असे म्हटले. ते क्षणभर दचकले. मग या कथेतील शुम्राला आठवलं की 2 महिन्यापूर्वी तो दवाखान्यात गेला होता आणि त्याच्या मित्राचा तो भाऊ होता. तो एक मानसशास्त्रज्ञ होता आणि त्याने शुम्राच्या मनाचं मंथन करून मी म्हणजे कोण हे त्याला सांगितलं होतं. मानसशास्त्रानुसार शुम्रा कसा आहे आता त्यालाच माहित पडलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो अहंकारी, पुस्तकी, वागण्यात, बोलण्यात नकलीपणा होता. हे सर्व शुम्राला आठवलं. पूर्वीची ऐट आणली आणि दोघेही अंधेरी बाहेर पडले. वर्सोव्याच्या बसची वाट पाहत दोघे बसले होते. तेथे काही कामगार, कलावंत, काही कोळणी होत्या. बस यायची होती. त्याने शकूचा हात धरला होता. असं चूप बसून काहीच होणार नव्हतं म्हणून त्याने मनाशी विचार केला की लग्नानंतर तिने नोकरी करायची
नाही, ही अट तिला सांगावी. पण हा विचार तुटला. कारण त्याला कळलं नाही, की हा विचार त्याचा होता, की मानसशास्त्राने सांगितलेल्या शुंभराचा होता. त्याच्या डोक्यात गोंधळ निर्माण होतो. आता शंकू शकू देखील त्याला ऐटबाज, प्रतिभावान कवी म्हणते. परत त्याला या दोन्हींमध्ये वेड्यागत झाल्यासारखं वाटतं. आता ते दोघं आले होते, पण आता शुंभराला वाटलं, आपण तर तिघे आहोत. आता बस आली. शुंभराने 2 तिकिटे काढली. त्याला वाटलं, की खरं तर 3 काढायला हवी. त्याच्या मनात द्वंद्वता निर्माण झाली होती, की तो कसा आहे? त्याने शकूकडे पाहिलं. त्याच्या मनात विचार आला, की मी कुणाकडे पाहतो आहे? माझ्या शकूकडे की मानसशास्त्रानुसार ती कशी आहे याकडे. तो तिच्या मनाचं सत्यरूप शोधत होता. मानसशास्त्राची शकू आणि त्याची शकू त्याला वेगळी वाटत होती. प्रेयसीबद्दलच्या सर्व कल्पना आता ढासळून गेल्या. पण कल्पनेतील आदर्श प्रिया जशी बोलेल तशी ती बोलली. पण त्याच्या मनात शकूबद्दलची द्वंद्वता निर्माण झाली. आता चौघांचा डाव सुरू झाला. शकू आणि तिचा पार्टनर, शुंभरा आणि त्याचा पार्टनर. शकूने केलेल्या टिंगलवरून त्याला असे वाटले, की तिने त्याला टोमणा मारला असावा. त्यावर शकू त्याची समजूत काढताना म्हणते, की रागावलास का? मी थट्टा केलीस. तू कसाही छानच दिसतो. अशी बरीच संभाषणे त्यांच्यात झाली. आता शुंभराने शकूला प्रश्न केला, की मी तुला कसा वाटतो? अहंकारी, प्रामाणिक, पुस्तकी की ऐटबाज? आता शकू उत्तर देताना म्हणते, तू मला फार हळवा वाटतोस, रडका वाटतोस. थोडक्यात म्हणजे 4 चौघा मुलांसारखा वाटतो. आदर्श नाही आणि पोकळीही नाही, हुशारही नाही आणि पुस्तकीही नाही. तू साधा सीधा. आता तो एकदम दचकला. आता आता मला भासणार की मी खरा मी की मी आता मला भासणार मी की खरा मी की शकूला वाटणारा तिसरा मी. दोघांत उभा राहिला तिसरा. त्याचा चेहरा रडका झाला. शकूने म्हटल्याप्रमाणे त्याचा चेहरा रडका होता. आता शकूने त्याला विचारलं, की सांग आता मी कशी आहे? आता शुंभराच्या मनात द्वंद्वता निर्माण झाली. 2 शकूपैकी मी कोणत्या शकूचं वर्णन सांगू? आणि माझ्यातल्या 3 पैकी कोणी बोलायचं? त्याच्याजवळ त्याच्याजवळ कल्पना असूनही त्याला भीती वाटत होती. आता ती स्वतःबद्दल सांगते आणि काही निराळच आहे असं शुंभराला वाटतं. त्याची कल्पना काही वेगळीच होती. मानसशास्त्रानुसारही वेगळीच होती आणि तिने सांगितलेली वेगळीच होती. यावरून तिचीही 3 रूपं तयार झाली होती. आता दोघेही शांत झाले आणि सर्वीकडे एकांत होता. अशा एकांतात प्रीतीचा स्वर्ग निर्माण करायचा असतो, म्हणून ते दोघे बोलू लागले. पण बोलावं काय हे समजत नव्हतं. कारण आता 6 जण सारखी बोलणार होती. उत्तरा प्रत्युत्तराने विलक्षण गोंधळ निर्माण झाला होता. जणू झब्बूचा डाव सुरू झाला. खरी शकू खऱ्या मला काहीतरी म्हणाली. मग खरा मी मला भासणाऱ्या शकूची स्तुती करू लागला. मला भासणाऱ्या शकूने मला वाटणाऱ्याला काही गुपित सांगितली. मला वाटणाऱ्या शकूनं मला भासणाऱ्या शकूला वचनं दिली. शकूला भासणाऱ्या शकूने मला वाटणाऱ्या मीला चुंबने दिली. अशा अनेक गोष्टींमुळे गोंधळ उडे. दूर मुंबईत बजबज चालू होती. माणसं बडबडत होती, धावपळ करीत होती. स्थिरता कुठेच नव्हती, शांतता देखील कुठेच नव्हती आणि एकांतही नव्हता. झाली म्हणून. प्रिया, तो या कथेबद्दल जे महत्वाचे म्हणजे त्याच्यामधला जो संघर्ष तुला सांगायचा होता तो तू सांगायचा प्रयत्न केला. तू दोन्ही पद्धतीने 2 शकू आणि 2 शुंभरा तू मांडायचा प्रयत्न इथे केला आणि खरं म्हणजे हीच मेख या कथेची आहे. दोघं नावाची कथा आहे. शीर्षक दोघं आहे, पण त्या शीर्षकामधली जी 2 महत्वाची पात्र आहेत ती 2 महत्वाची पात्र कुठली आहेत? शुंभरा आणि शुभा. प्रथम पुरुषी निवेदनातनं ही कथा सुरू होते आणि प्रथम पुरुषी निवेदनातनं ही कथा जेव्हा सुरू होते त्यावेळेला हा जो नायक आहे या कथेतला, हा नायक स्वतःला खूप भाग्यवान समजत असतो, अतिशय हुशार समजत असतो, धीट समजत असतो आणि ही जी शकू त्याची जी मैत्रीण म्हणून, त्याची प्रेयसी म्हणून त्याला जी लाभलेली असते, तर तिच्याबद्दलच त्यांनी जे एक मत करून ठेवलेलं आहे, ते मत त्यांनी काय करून ठेवलेलं आहे?
की त्याला त्याच्या मनात असणारी जी प्रेयसी आहे त्याप्रमाणे ती आहे. ती फार सुंदर नाहीये पण खूप आकर्षक आहे. तिचा रंग फार गोरापान नाहीये पण सावळा आहे त्याला आवडणाऱ्यासारखा. गालावर एक छान तीळ आहे. शकू हुशार नव्हती पण धीट होती आणि तिचे निर्भय चेहऱ्यावरचे भाव, अतिशय सात्विक असे भाव, शोधक डोळे, मोहक हातवारे, अशा ज्या त्यांनी स्वतःच्या प्रेयसीबद्दलच्या ज्या कल्पना करून ठेवलेल्या होत्या, त्या कल्पनांमध्ये शकू अगदी पूर्णपणे उतरत होती. आणि याच्या स्वतःच्या कल्पना काय आहेत? स्वतःबद्दल त्यांनी एक कल्पना काय करून ठेवलेली आहे, की हा अतिशय हुशार आहे, आकर्षक आहे, सगळा पुरुषार्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे, हजरजबाबी आहे, तो कोट्या करतो वगैरे वगैरे. स्वतःबद्दलच्या पण त्याच्या स्वतःनी करून ठेवलेल्या कल्पना आहेत. ना, आणि त्यांनी शकू बद्दलच्या पण केलेल्या कल्पना आहे. पण इथे एका पात्राच्या नजरेतनं दुसऱ्या पात्राच्या कडे बघायचंय आणि दुसऱ्या पात्राच्या नजरेतनं पहिल्या पात्राकडे बघायचंय आणि प्रत्येक पात्रामध्ये स्वतःकडे बघण्याची एक विकसित झालेली दृष्टी आहे. आणि शिवाय आणखीन एक तिसरी एक मेख या कथेमध्ये आपल्याला दिसते, की हा जो नायक आहे या नायकाला त्याच्या मित्राचा भाऊ जो सायकेट्रिस्ट आहे, मानसशास्त्रज्ञ आहे, त्या मानसशास्त्रज्ञाकडनं त्याला त्याच्या संदर्भातलं पण एक विश्लेषण त्यांनी त्याला सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण त्यांनी काय सांगितलेलं आहे, की तो असं म्हणतो, की हा जो माझा मित्र होता, शास्त्रज्ञ होता, मानसशास्त्रज्ञ, तो त्या शुभ्राला किंवा त्याच्या त्या नायकाला असं सांगतो, की हा जरा अहंकारी आहे. हा जो नायक आहे हा अहंकारी आहे, पुस्तकी आहे, बोलण्या वागण्यामध्ये त्याचा एक प्रकारचा नाटकीपणा आहे, कृत्रिमपणा आहे, नकलीपणा आहे, थोडासा स्वार्थी आहे आणि थोडासा अहंकारी आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकदम ह्या सांगण्याने मात्र त्याच्या मनाला धक्का बसतो, की बापरे, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये नाटकीपणा आहे का, आपण अहंकारी आहे का, मग आपण नेमकं कसं आहे. आणि एक दिवस त्याला असं वाटतं, की आपण हे शुभ्राला विचारून पाहू. म्हणून तो शकूला विचारून पाहू. म्हणून तो शकूला विचारायला जातो. तर शकू काय सांगते त्याच्याबद्दल? शकू त्याच्याबद्दल सांगते, म्हणजे त्याचा ह्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या सगळ्या विश्लेषणातनं त्याचा जो स्वतः मधला जो त्याची जी ऐट होती किंवा एक पोकळ अवसान होतं, हे सगळं अवसान त्याचं गळून पडतं. आणि मग तोच त्याच्यामधला स्वतःमधला मी नेमका कसा आहे असा शोधायला लागतो. मग तो शकूला एक दिवस विचारतो, की शकू मी असेच ते दोघं जण एकदा फिरायला गेलेले असताना तो त्याला विचारतो, की शकू मी नेमका कसा आहे. तर मग शकू त्याला तिच्या पद्धतीने विश्लेषण करून सांगते, की तुम्हाला कसा वाटतो, तुम्हाला फार हळवा वाटतो, रडका वाटतोस, थोडक्यात 4-4 मुलांसारखाच मला वाटतो, तू फार काही आदर्श विदर्श नाहीये आणि पोकळ वगैरे तर बिलकुलच नाहीये, हुशार तर नाहीच आणि पुस्तकी तर त्याहून नाही, तुझ्या कोट्या करणं तर मला बिलकुल आवडत नाही, तू आपला नॉर्मल सर्वसाधारण जसा असतो ना तसा तू आहे. आणि असं ज्यावेळेला विश्लेषण शकूकडनं जातं, मग एकीकडे यांनी स्वतःबद्दलच्या करून ठेवलेल्या एक आदर्श पुरुषार्थ गाजवणाऱ्या संकल्पना, दुसरीकडे शास्त्रज्ञांनी त्याला त्याचं विश्लेषण करून सांगितलेलं, की हा नेमका कसा आहे, तो अहंकारी आहे, स्वार्थी आहे, पुस्तकी आहे, नाटकी आहे, सगळ्या बाजूने. आणि शकू त्याच्याबद्दलचं काय विश्लेषण करते. शकू म्हणते तू तर नॉर्मल आहे, सर्वसाधारण आहे, तू काही फार हुशार बिशार नाही आहे, उलट तू हळवा आहे, पुस्तकी बिस्तकी तर बिलकुलच नाहीये, तू कॉमन माणसांसारखा आहे, एक सर्वसामान्य माणसांसारखा आहे. असं म्हटल्यानंतर मात्र त्याच्या मनामध्ये एकदम त्याला धक्का बसतो आणि तो असं म्हणतो, की खरंच मला भासणारा मी कोण. या दोघांमध्ये आता हा तिसरा शकूला वाटणारा उभा राहिला होता. पहा, दोघं जरी असलं आणि एका पात्राबद्दलची 2 विश्लेषण आपल्या समोर येत असली, एक आपल्या स्वतःबद्दल आपण करून ठेवलेलं एक स्वतःचं आपल्याबद्दलचं स्वतःचं मत, दुसरं एक मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी त्याचं जे निरीक्षण केलेलं आहे त्या निरीक्षणातनं त्या व्यक्तिमत्वाचा केलेला अभ्यास, आणि
जी थोड्या दिवसांपासून या माणसाच्या सहवासात आहे आणि या माणसाच्या सहवासात आल्यानंतर एका त्रयस्थ मुलीला जिच्या मनामध्ये आता नवं याच्याबद्दलचं एक प्रेम निर्माण झालेलं आहे आणि ती प्रेमात त्याच्या का पडली, तर तिच्या डोक्यात जो विचार होता आपल्या आदर्श पुरुषाबद्दलचा किंवा आपल्या प्रियतमाबद्दलचा, त्या प्रियतमाबद्दलच्या विचारांमध्ये तिने त्याचं जे एक अवलोकन केलेलं असतं आणि त्याच्याबद्दलचं एक मत तयार करून ठेवलेलं असतं, त्याबद्दलचा एक तिसरा हा नायक. अशा पद्धतीने आणि यांनी पण तिच्याबद्दलच्या काय काय संकल्पना करून ठेवलेल्या असतात की ही भित्री आहे, भित्री नाही, ही धीट आहे, ती सावळी आहे, हुशार नाही आहे, पण चतुर आहे, नंतर निर्भय आहे, शोधक डोळे आहेत तिचे, मोहक हावभाव आहेत आणि त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी तिचा जो एक अंदाज बांधलेला असतो. आणि जेव्हा शकू स्वतःबद्दल सांगायला लागते की शकू म्हणते की मी कशी आहे मी सांगू का तुम्हाला, ती म्हणते, आता हा एक भाग इथे आहे, मला एक मिनिट शोधायला लागेल. ती असं म्हणजे इथे कुठेतरी आहे, मला वाचलेलं आठवतं. शकू सांगते की मी काही खूप हुशार बिशार नाही आहे, पण मी खूप घाबरट आहे. समोरचा शेवटचा भागच मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे मग लक्षात येईल की हा जेव्हा याच्या डोळ्यासमोर 3 पात्र उभे राहतात स्वतःच बद्दलचे वेगवेगळ्या स्वभाव विश्लेषणातनं पुढे आलेले, तर तो म्हणतो की बापरे, आता या दोघांमध्ये हा तिसरा आलेला आहे. शकूला वाटणारा मी उभा राहणारा हा खरंच तिसरा आहे. आता मात्र तो हतबल होतो आणि शकू म्हणते, बघ कसा केलास तू रडका चेहरा. मला रडका चेहरा करता येतं हे त्याला आजच कळलं. म्हणजे त्याच्या आतल्या आवाजाला एक वेगळा धक्का बसतो आता इथे. आणि तेवढ्यात ती म्हणते, अरे असा गप्प काय बसला, तू विचारलंस म्हणून सांगितलं, आता तू सांग ना मी कशी आहे. मी बोलायचं ठरवलं पण पंचायत पडली. माझ्यातल्या 3 व्यक्तींपैकी कुणाबद्दल बोलायचं. शकू दूरवर पाहत उभी राहिली आणि म्हणाली की तुझ्याबद्दल काहीही कल्पना असो किंवा मी खरीखुरी कशी असेल, मला मात्र वाटतं की मी फार भित्री आहे. हा, आता मी तुम्हाला म्हंटल ना, शकू स्वतःबद्दलचं विश्लेषण करताना सांगते. म्हणजे याच्या मनात शकू बद्दलच्या कल्पना वेगळ्या आहेत, पण शकू स्वतः आपल्या स्वभावाचं वर्णन करताना ती सांगते की मी फार भित्री आहे. तुझ्या बरोबर आले आहे खरी, पण मला मनात न फार धास्ती वाटते. खेरीज मी फार आळशी आहे. ती स्वतःबद्दल जे सांगत होती ना, ते त्यांनी कधी डोक्यात मनात सुद्धा आणलेलं नव्हतं की अशी काही शकू स्वतःबद्दल सांगेल आणि अशी काही शकू स्वतः असेल अशी त्यांनी कल्पना पण केलेली नसते. पण जेव्हा शकू सांगते तेव्हा मात्र त्याला ते फार निराळं वाटतं, नवीन वाटतं, वेगळं वाटतं. आणि कदाचित मानसशास्त्र दृष्ट्या तो आणि ती या दोन्हीवरून वेगळेच उभे राहिलेले होते. आलं लक्षात? कदाचित ती स्वतःबद्दल शकूबद्दल तो धीट म्हणतो, ती भित्री म्हणते आणि मानसशास्त्राच्या समोर जेव्हा शकू जाईल त्यावेळेला कदाचित वेगळाच विचार पुढे येऊ शकतो. तिची ही 3 रूपं आणि स्वतःची 3 रूपं असा त्याच्या विलक्षण त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ माजतो आणि मग क्षण 2 क्षण सर्वत्र शांतता पसरते. धकाधकीचं जीवन जाणीवे आड जातं. या असल्या एकांतात प्रेमी जीवांनी प्रीतीच्या बोलांनी स्वर्ग निर्माण खरं करायचा असतो. एकमेकांशी बोलून आणि एकमेकांना प्रेम देऊन. प्रीती शब्दाचे उच्चार सुरू झाले, पण कोण कुणाशी काय बोलत होतं तेच कोणाला कळत नव्हतं. त्या दोघांनाही कळत नव्हतं. 6 जण आपसात सारखी बोलत होती. म्हणजे आपण आपल्या स्वतःला जसं वाटतो तसं, आपल्या प्रियतमाला आपण जसं वाटतो तसं आणि एक तिर्यक मनुष्य, तिसराच मनुष्य जो शास्त्रज्ञ आहे, जो मानसशास्त्रज्ञ आहे, तो त्या व्यक्तिमत्वाकडे कसा बघतो ते. असे हे 3 पात्र प्रियतमेचे आणि 3 पात्र दुसऱ्या प्रियतमेचे, म्हणजे अपोजिट जेंडर्स जे दोघ जण आहेत ते, स्त्री आणि पुरुष, ह्या प्रत्येकाचं आपापलं एक वेगळं वेगळं पर्स्पेक्शन स्वतःकडे बघण्याचं. आपला प्रियकर आपल्याकडे बघतो त्याचं पर्स्पेक्शन वेगळं आणि एक तृतीय पुरुष किंवा थर्ड पर्सन किंवा एक अभ्यासक त्याच्याकडे बघतो ते एक वेगळं पर्स्पेक्शन. अशा पद्धतीने 3 व्यक्तिमत्व एकाच माणसाच्या भोवती उभं राहतात आणि तो असं म्हणतोय की शेवटी आम्ही दोघं जण एकत्र असताना या
एकातले तिघं आणि दुसऱ्यातले तिघं असे हे 6 जण एकमेकांशी काय बोलत होते आणि काय गोंधळ चालला होता, कोणाचंच कोणाला कळेन असं होतं. खरी शकू खऱ्या मला काहीतरी म्हणत होती, पण खरा मी मला भासणाऱ्या शकूची स्तुती करू लागला. मला भासणाऱ्या शकूने मला वाटणाऱ्या मीला काही गुपित सांगितली. मला वाटणाऱ्या मीने शकूला भासणाऱ्या शकूला वचन दिली. शकूला भासणाऱ्या शकूने मला वाटणाऱ्या मीला चुंबन दिली. अन हे रहाटगाडगं देखील धडपडत होतं. कोण कुणाशी तरी बोले आणि पुन्हा पुन्हा गोंधळ उडे. गोंधळ, स्पंदन, निराशा, साफल्य, समुद्राच्या गर्जनेला आणि वाऱ्याच्या पूजनाला मागे टाकीत असा गोंधळ, स्पंदन. आणि दूर मुंबईत बसबसपुरी चालू होती. माणसं बडबडत होती, धावपळ करत होती. कुठेही स्थिरता नव्हती, शांतता नव्हती, एकांत नव्हता. हा सगळा एकांत मिळवण्याचा या दोघांचा जो प्रयत्न होता, पण या प्रयत्नांना मी कोण, मी कसा भासतो, मला स्वतःला कसा वाटतो, माझ्या प्रियतमेला मी कसा भासतो आणि एक तृतीय पुरुषी माणूस माझ्याकडे कसा बघतो, या गोंधळात, या कल्लोळात कोणता खरा, कोणत्या खऱ्या प्रियकराशी, कोणती म्हणजे कोणत्या प्रियतमेला ती खरी वाटून ती जर खोट्या प्रियकराशी बोलत असेल, म्हणजे हे पहा असे वेगळे अँगल्स सुरू होतात. खरा कोण, खोटा कोण, कोण खोटा, खोटा नाहीये, तिला भासतो तसा कसा, तिला जो भासतोय तसा मी आहे का, त्यालाच ती सांगते का, की तिला मी जसा भासतोय त्याला ती सांगते आहे. मला जशी शकू भासते त्या शकूला मी खरंच चुंबन देतोय, की माझ्या मनातल्या की ती जशी आहे तशा शकूला मी चुंबन देतोय, किंवा आणखीन तिसऱ्या माणसाने तर शकूचं विश्लेषण केलेलंच नाही. अशा सगळ्या कल्लोळात हा आपला स्वतःचा शोध घेण्याचा जो प्रयत्न, आणि मग आपणच आपल्याबद्दलच्या ज्या कल्पना करून घेतलेल्या असतात त्या कल्पनेला धक्का बसल्यामुळे ढासळलेला हा नायक, किंबहुना शकूनी त्याच्याबद्दलचं जे विश्लेषण केलेलं असतं त्यातनं त्याला स्वतःबद्दलच एक केविलवाण वाटायला रूप त्याच्या पुढे यायला लागतं, जो स्वतःबद्दलचा अत्यंत आविर्भाव असा घेऊन की उदात्त आणि सगळे पुरुषार्थ त्याच्यामध्ये भरलेला एक भाग्यवान पुरुष म्हणून त्यांनी जी स्वतःची संकल्पना करून घेतलेली असते, या सगळ्या संकल्पनांना काय होतं, एकमेकांकडनं धक्के बसायला लागतात, कोसळायला लागतात, आणि मग खरा मी कोण या गोंधळात, या कल्लोळात, या कोलाहलात माणूस सापडतो आणि त्याला कुठे शांतता लाभत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा अंतर्मनातला आणि बाह्य मनाचा, दिखावेपणाचा आणि खरंच आतल्या अंतःकरणातल्या मनाचा असा एक वेगळाच संघर्ष आणि वेगळीच प्रतिमा आपल्या समोर उभी केलेली आहे. हे प्रियकर प्रेयसी एकमेकांना जे भेटलेत, ह्या भेटीला वर्ष फार तर झालं असेल, 6 महिने झाले असतील, आणि हे खरंच एकमेकांना अंतर्बाह्य स्वरूपात खरोखर जसे आहे तसे ओळखत असतील का? किंबहुना विद्यार्थी मित्रांनो, मला तर असं वाटतं की आपण आपल्याला सुद्धा ओळखत नाही, आणि आपल्या प्रियतमेला किंवा पती पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी हजारो नाही, चुकून म्हटलं मी, पण कितीतरी वर्ष जातात. मरेपर्यंत ते दोघं जण पती पत्नी एकमेकांना खऱ्या स्वभावानिशी ओळखू शकत नाही. ही पण एक वेगळी बाजू आहे. आणि जर ओळखू शकत असतीलही, समजा ओळखू शकण्याचा प्रयत्नही करत असतील, तर खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःला ओळखलं आहे का? आज आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. आपल्या मी माझा अंतःकरणातनं माझ्या आतल्या मीचा शोध घेणं ही निरंतर चाललेली प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की अतिशय सरळ आयुष्य चाललेलं असताना आणि सहज यश वाटायला आलेलं असताना आपल्यातला मी हा अहंकाराने आणि आत्मगौरवाने प्रेरित झालेला असतो, पण जेव्हा अपयश वाटायला येतं तेव्हा आपल्या आतल्या मीला धक्के बसतात, आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती जेव्हा वाटायला येते, आणि ती नियतीने आणलेली असेल, निसर्गाने आणलेली असेल, प्रारब्धाने आणलेली असेल, व्हॉट एव्हर इट, पण त्यावेळेला खरा कस लागतो की आपण आपल्या अंतर्मनातल्या स्वभावानिशी कसे रिॲक्ट होतो, काय परिस्थिती समोर उभी राहील आणि आपण त्या क्षणाला कसे रिॲक्ट होऊ, कसे सामोरे जाऊ, आपण कसा प्रतिसाद देऊ, कशा पद्धतीने आपण रिस्पॉन्स देऊ,
हे आजही आपल्याला सांगता येत नाही. आपली प्रतिक्रिया आपल्या हातात नाही. आपल्या अंतर्मनातल्या स्वभावानुरूप आपण समोरच्याशी वागत जातो किंवा वागत असतो आणि त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं, नियंत्रण मिळवणं आणि आपल्या स्वभावातल्या साऱ्या उर्मिनिशी आपण आपली प्रतिक्रिया देणं हे खूपदा आपल्या हातात नसतं. आपण सगळ्या बाजूनी एक प्रकारचा आवच आणत असतो. एक प्रकारचा मुखवटाच धारण करत असतो. एक प्रकारचा आपण आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला खूप चांगलं रूप दाखवण्याचा निखळ प्रयत्न करत असतो. पण वास्तविक तो प्रयत्न कसा फसवा असू शकतो, कसं दिखाऊ असू शकतं, हे सुद्धा आपल्याला समोरच्या व्यक्तीकडनं जर नीटपणे समजून कोणी सांगितलं तर आपल्याला कळू शकतं. तर आपला शोध, आपण घेतलेला शोध आणि आपण इतरांना कसं भासतो आणि आणखीन त्रयस्थ माणसं एखाद्याबद्दलच्या संकल्पना कशा करून घेतात आणि मग तो सहवासात संपर्कात आल्यानंतरची त्याची बदललेली मतं, अशा 3 व्यक्तिमत्वांमध्ये माणूस कायम गुरफटलेला असतो आणि त्यातनं कोणता बाहेर काढायचा, कोणता आत ठेवायचा, कुठल्या मीला खरंच प्रोजेक्ट करायचं, खरंच दाखवायचं आणि कोणत्या मीला आपण दडपून ठेवायचं, किंबहुना ते दडपून ठेवणं घातक तरी कधीतरी ठरू शकतं किंवा खूप चांगलं तरी ठरू शकतं. तर अशा ह्या सगळ्या आंतरद्वंद्वाचं दर्शन एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं ही दोघं नावाची कथा खरं म्हणजे 3 अर्थाने आपल्या समोर साकार होते. दोघांमधले 3 व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे केले जातात. मला असं वाटतं प्रत्येक जण आपल्याकडे जेव्हा स्वतःकडे डोकावून बघेल तर त्याला सुद्धा आपल्या मधला व्यक्तिमत्वातला हा तिहेरी धागा किंवा हे जे हा जो तिहेरी संघर्ष आहे, हा तिहेरी संघर्ष प्रत्येकाला बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं या कथेच्या निमित्ताने आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करू. आपण स्वतःकडे कसं बघतो, इतर लोक आपल्याकडे कसे बघतात किंवा आपला जो जिवलग पार्टनर आहे किंवा प्रियकर आहे किंवा प्रेयसी आहे किंवा उद्या होणारा प्रियकर किंवा प्रेयसी असेल तर ती आपलं विश्लेषण कसं करेल, आपण तिच्या समोर कसं दाखवायचा प्रयत्न करू. आणि एक तिसरा माणूस जो आहे, जो कधीच आपल्याला भेटलेला नाही, कधीच त्याने आपल्याला बघितलेलं नाही, तो आपल्याबद्दलचं विश्लेषण कसं करेल, या संदर्भातला हा तिढा. आणि कुठल्याच एका मतावर आपण ठाम राहू शकत नाही, कारण अंतिम सत्य हे आहे की कुठली परिस्थिती आपल्या समोर कशी येईल आणि त्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जाऊ आणि ते सामोरं जाताना आपण आपल्या अंतर्मनातला राग, लोभ, उद्वेग, संताप, सहनशीलता, सांत्वनपर शब्द, शोषित शब्द हे कसे वापरू ह्याची गॅरंटी किंवा याची खात्री आज आपल्याला देता येत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. मीच माझ्या स्वभावाची नेमकी कल्पना करून तुम्हाला सांगू शकत नाही. जर मनाविरुद्ध झालं की आपल्याला राग येतो, संताप येतो, आपला अहंकार उफाळून येतो, आपण लगेच रिॲक्ट होतो, आपण लगेच चांगलं भलं बुरं बोलून मोकळं होतो आणि काही वेळेला आपण न बोलताही सहन करत जातो, धुमसतो, धुसफुसतो आणि ते सुद्धा कधी कधी घातक ठरू शकतं. त्याचा पण शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि काही वेळेला व्यक्त न केल्यामुळे समोरच्याला आपल्या स्वभावाबद्दलची कल्पना पण नाही येऊ शकत की आपल्याला नेमकं आपल्या मनात काय द्वंद्व चालू आहे. तर असा सगळा हा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला आवडेल की तुम्ही माझ्याशी या विषयावर थोडंसं शेअर केलं पाहिजे. कथा, माझ्या मनातलं विश्लेषण हे तर मी सांगितलं, कथेचा आशय पण तुम्हाला सांगितला. कथेतले हे दोन्ही पात्रांच्या अंतःकरणात असलेले हे 3 आपण वर काढण्याचा प्रयत्न करून बघितला. तर तुम्ही स्वतःला कसं बघता किंवा याबद्दल आपण कधी विचार केलेला आहे का? बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम, मला असं वाटतं की मी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो, तसेच मी जेव्हा घरी राहतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या वैयक्तिक याच्यात, अशा 3 ठिकाणी मी वेगवेगळं वागतो असं मला वाटतं मॅडम. क्या बात आहे, क्या बात प्रत्येकच जण समजा.
सगळेच जण. म्हणजे आपण बाहेर जेव्हा व्यावहारिक जगात राहतो तेव्हा आपला त्यांच्याशी संपर्क कसा आलेला असतो, खूपच थोड्या वेळासाठी असतो. उदाहरणार्थ आपण एक प्रवास करत असू, समजा इथून आपल्याला पुण्याला जायचंय, प्रवासामध्ये आपल्याला 10 तास 12 तासासाठी कोण कुठून तरी येऊन आपल्या आजूबाजूला येऊन बसतो, त्याला आपण पूर्वी कधीही ओळखत नसतो आणि तो पण आपल्याला ओळखत नसतो. पण त्याच्यासमोर जेव्हा आपण वागतो बोलतो तेव्हा आपण खूप सौजन्याने आणि खूप चांगुलपणाने आणि थोडस हेल्पिंग नेचर आपलं दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपली मदत करण्याचा स्वभाव आपण प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण घरातले जे लोक असतात हे घरातले लोक रोजच भेटणारे असतात आपल्याला, रोज रोज आपल्याला त्यांच्याशी संपर्क येणार असतो आणि कितीही तुम्ही नाकारलं आणि कितीही स्वीकारलं तरी तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि आपण स्वतः आपण घरातल्या लोकांशी जेव्हा वागतो तेव्हा आपण त्यांना गृहीत धरलेलं असतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या अंतर आणि बाह्य स्वभावानिशी आपण त्यांच्याशी वागतो. उदाहरणार्थ इथे सगळ्यात महत्वाचं नातं एक मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे आई आणि मुलाचं नातं. आई आणि मुलाच्या नात्याच्या समोर आपण आपल्या सगळ्या स्वभावानिशी प्रगट होतो. आई मग अद्वा बोलायचं असेल, कोणाला तिचा राग काढायचा असेल, तिचं धुमसणं हे आपल्याला आईचं कळतं. पण म्हणून आपण तिच्याबद्दल काही वाईट वाटून घेत नाही, किंबहुना तिच्याबद्दल गैरसमज पण करून घेत नाही. आणि असंच ती मुलाबद्दल सुद्धा त्यांनी उलटही बोललं, कधी हट्टीपणाही केला, कधी त्यांनी राग जरी भरला तरी आई त्याच्या जवळ पुन्हा जाते आणि त्याची समजूत काढून पुन्हा ती एकाचे एक होतात. पण एक तिसरं जे नातं असतं, त्रयस्थ नातं असतं, जे पती पत्नीचं किंवा प्रियकर प्रेयसीचं असतं, तिथे मात्र तुम्ही काय करत असता, सतत एक दाखवण्याचा प्रयत्न करत असता. दाखवण्याचा जो प्रयत्न असतो, जे खरोखर तुम्ही तसे नसता, पण तुम्हाला काही बंधनं असतात, काही संस्कार असतात, काही अडचणी असतात आणि त्यातनं तुमची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल असं तुम्हाला वाटत असतं. म्हणून तुम्ही काय करता, तिथे खूप आविर्भाव आणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करता. आणि प्रत्यक्ष मात्र आपण कसं आहोत हे आपल्याला पण माहिती नसतं आणि कधी कधी कोणत्या क्षणी कुठल्या रूपात कुठे कोणाच्या समोर आपण कसं आपलं मन व्यक्त करू किंवा आपले भाव व्यक्त करू किंवा आपले शब्द सांगू किंवा आपली वागणूक बदलू, हे पण आपण वेगळ्या पद्धतीने निर्धारित करत असतो. तर निखिल, मला पटलं तुझं की 3 ठिकाणी आपली रूप आपण वेगवेगळ्या पद्धतीने धारण करत असतो. आणखीन काही कोणाला बोलायचंय? हॅलो. हा बोल. हा मॅडम, प्रिया. हे झाले 3 ठिकाण. पण एक हा. अजून म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आपण एकटं असतो हा. आणि आपण फक्त स्वतःबद्दलचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आपलं चौथं रूप पाहायला मिळतं, असं नाही वाटत का? वाटतं ना. ते चौथं रूप कसं असतं, कल्पनेतलं असतं बेटा. खूप इमॅजिनरी असतं की आपण खूप छान दिसलं पाहिजे, आपण खूप चांगलं वागलं पाहिजे, आपल्याला खूप लोकांनी प्रेम केलं पाहिजे, आपला खूप उदो झाला पाहिजे, आपल्याला खूप असं झालं पाहिजे, आपल्याला तसं झालं पाहिजे, मला असं म्हटलं पाहिजे, मला सगळं यश आलं पाहिजे. म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच्या ग्लोरीफाय कल्पना ज्या असतात ना त्या तिथे असतात. आणि तिथे जर म्हणजे हा एक विचार, हा स्वतःबद्दलच्या कल्पना करताना, किंवा आणखीन तू म्हणते तसं स्वतःबद्दलचं आत्मपरीक्षण करण्याचा पण एक स्वतःबद्दलचा विचार की खरंच माझ्यामध्ये ही क्षमता आहे का, माझ्यामध्ये ही प्रतिभा आहे का, मी काय करू शकतो, मी काय केलं पाहिजे, मला जमेल का, मला जमणार नाही का. आणि जमेल जमणार नाही या द्वंद्वात न अडकता प्रत्यक्ष करून बघणारा एक स्वभाव असतो, जो धारिष्ट त्याला लागतं, तो धीटपणा असतो, तो सुद्धा असतो. काही वेळेला आपल्याच मनातलं धारिष्ट आपल्याला पुढे नेत असतं आणि आपल्याच मनातली भीती आपल्याला मागे खेचत असते. या द्वंद्वात पण आपला मी स्वतः अडकलेला असतो आणि मग परिस्थिती निरूप तो समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. पटतंय का तुला प्रिया? की आणखीन तुझी स्वतःबद्दलची काही वेगळी कल्पना आहे आपल्या चौथ्या मी बद्दलची? तुला काय वाटतं, तू कशी आहे, तू कशी आहे असं कसं वाटतं, तू कसा विचार करते स्वतःबद्दल? बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे पटलं ना. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे वय आहे ना, हे वय म्हणजे खूपच स्वप्नाळू वय असतं बेटा.
आणि या वयामध्ये तुमच्या समोर जे आदर्श ठेवल्या गेलेले असतात किंवा एक मीडियानी आपल्याकडे ना एक प्रसिद्धी माध्यमांनी आणि एक वेगळ्या कथा कादंबऱ्यांमधनं एक खूप आदर्श अशा प्रतिमा डोळ्यासमोर करून ठेवलेल्या आहेत. प्रत्यक्ष जे स्त्रीचं रूप आहे किंवा प्रत्यक्ष जे पुरुषाचं रूप आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या समोर येतच नाही. पहा, स्त्री ही नेहमी दिसायला सुंदर असली पाहिजे, गोरीपान असली पाहिजे, सगळ्या गुणकौशल्यांनी ती परिपूर्ण असली पाहिजे, प्रेमळ असली पाहिजे, प्रसंगी तिच्या डोळ्यातनं अश्रू पण आले पाहिजे, ती लाजाळू पण असली पाहिजे, टप 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 डोळ्यातनं पाणी पण आलं पाहिजे, ती पुरुषावर अवलंबून पण असणारी असली पाहिजे. पहा, पुरुषाच्या मनात स्त्रियांबद्दलच्या किती वेगवेगळ्या अशा कल्पना असतात. हा, आणि स्त्रियांच्या मनात सुद्धा पुरुषांच्या बद्दल किती वेगवेगळ्या कल्पना असतात. पुरुष हा TDH म्हणजे मिल्सन बून कादंबऱ्यांनी जो उभा केलेला टॉल, डार्क, हँडसम, दिसायला एकदम छान, कर्तबगार, भरपूर पैसा मिळवणारा, रोखठोक, पण तो वेळप्रसंगी हळवा पण झाला पाहिजे, त्याच्या डोळ्यात पाणी पण आलं पाहिजे, त्याला सगळ्या घरातली कामं पण झेपली पाहिजे, जमली पाहिजे, बाहेरची पण जमली पाहिजे, त्यांनी सतत कौतुक पण करत राहिलं पाहिजे स्त्रियांचं. अशा पण कल्पना डोक्यामध्ये आपल्या खूप आहेत. आलं लक्षात? पण पुरुष हा हळवा असू शकतो, पुरुष हा प्रसंगी रडू शकतो, पुरुषाला घरकामाची आवड असू शकते आणि त्यांनी घरकामात मदत केली तर त्यात वावगं काही नाही. पुरुषाला पण अपयश येऊ शकतं, पुरुषालाही भीती वाटू शकते, पुरुष सुद्धा संघर्ष करण्यासाठी फारसा मानसिकदृष्ट्या तयार नसतो. त्याला पण सतत कोणीतरी असं रेटा द्यावा लागतो, सांगावं लागतं, त्याला सुचत नाही होऊन आपण काय केलं पाहिजे. ह्या सगळ्या कल्पनांना स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याचे सगळे अँगल्स आपण कधी सांगतच नाही, आणि त्या अँगल सकट आपण स्त्री पुरुषांना किंवा एकमेकांना आपण स्वीकारलं पाहिजे. अशा पद्धतीच्या चर्चा, अशा पद्धतीचं लेखन, अशा पद्धतीच्या चित्रपटांमधनं किंवा माध्यमांमधनं प्रतिबिंब नायकाचं किंवा नायिकेचं हे दाखवणं ही काळाची गरज आहे. आणि तर आम्ही त्यांच्या खऱ्या स्वभावानिशी समोरच्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो. आम्ही आमच्या कल्पनेत उभा केलेला एक माणूस किंवा त्याच्याबद्दलची जी कल्पना घेऊन जर आम्ही त्याच्याकडे बघायला जेव्हा लागतो ना, तेव्हा मग मात्र आम्ही कोसळतो. कधी कधी आम्हाला आमचा अपेक्षाभंग होतो आणि मग असं मिळत नसल्यामुळे मग माणसाचा फार हिरमोड होतो.